सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारताचा संविधान दिवस कधी साजरा होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर, ऑप्शन डी 16 जानेवारी, ऑप्शन डी 1 मे। तर याचं उत्तर भारताचा संविधान दिवस 26 नोव्हेंबरला साजरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, जिओ ही कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शेती, ऑप्शन बी शिक्षण, ऑप्शन सी टेलिकॉम, ऑप्शन डी वाहन। याचं उत्तर आहे जिओ ही कंपनी टेलिकॉम क्षेत्रात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, आपले राष्ट्रीय प्रार्थना गीत कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जनगणमन, ऑप्शन बी वंदे मातरम, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी जय हिंद। तर याचं उत्तर आपले राष्ट्रीय प्रार्थना गीत हे वंदे मातरम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, सौर ऊर्जेचा उपयोग कोणत्या यंत्रात केला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हेडफोन, ऑप्शन बी सौर कुकर, ऑप्शन सी फ्रिज, ऑप्शन डी मोबाईल। तर याचं उत्तर सौर ऊर्जेचा उपयोग सौर कुकर यंत्रात केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतातील पहिले डिजिटल पेमेंट ॲप कोणते होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुगल पे, ऑप्शन बी फोन पे, ऑप्शन सी पेटीएम, ऑप्शन डी भीम। तर याचं उत्तर भारतातील पहिले डिजिटल पेटीएम हे पेटीएम होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6, चंद्रयान 3चा उद्देश काय होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सूर्याजवळ जाणं, ऑप्शन बी चंद्रावर लँडिंग, ऑप्शन सी मंगळावर पोहोचणे, ऑप्शन डी पृथ्वीभोवती फिरणे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर चंद्रयान 3चे उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग होतं। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, मुलगा शिकवा मुलगी वाचवा ही मोहीम कोणी सुरू केली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर याचं उत्तर मुलगा शिकवा मुलगी वाचवा ही मोहीम नरेंद्र मोदींनी सुरू केली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, जेपीजी किंवा जेपीएनजी हा फॉर्मॅट कोणत्या प्रकारात फाईलीसाठी वापरला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑडिओ, ऑप्शन बी टेक्स्ट, ऑप्शन सी व्हिडिओ, ऑप्शन डी फोटो। तर याचं उत्तर जेपीजी किंवा जेपीएनजी हा फॉर्मॅट फोटोमध्ये वापरला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, सर्वात मोठा साप कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोब्रा, ऑप्शन बी अजगर, ऑप्शन सी डायनासोर, ऑप्शन डी ॲनाकोंडा। तर याचं उत्तर सर्वात मोठा साप ॲनाकोंडा। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 19 फेब्रुवारी, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 1 मे, ऑप्शन डी 15 ऑगस्ट। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारीला झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, भारताचे राष्ट्रीय प्राण्याचे नाव काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गेंडा। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय प्राण्याचे नाव वाघ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गीतांजली, ऑप्शन बी माणूस आणि धर्म, ऑप्शन सी चंद्रकांता, ऑप्शन डी रामायण। तर याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस आणि धर्म ग्रंथ लिहिला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी पृथ्वी, ऑप्शन डी बुध। तर याचं उत्तर आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचे नाव पृथ्वी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी।
क्वेश्चन 14 आहे, गांधीजींना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नेता, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी मंत्री, ऑप्शन डी समाज सुधारक. तर याचं उत्तर गांधीजींना राष्ट्रपती म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, भारताचे पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए प्रतिभा पाटील, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी सोनिया गांधी, ऑप्शन डी सुषमा स्वराज. तर याचं उत्तर भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, प्रत्येक वर्षी कोणता दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 5 सप्टेंबर, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर. तर याचं उत्तर आहे प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे, विकिपीडिया म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फोटो एडिटर, ऑप्शन बी माहितीची वेबसाईट, ऑप्शन सी गेम ॲप, ऑप्शन डी बँक. तर याचं उत्तर आहे विकिपीडिया म्हणजे माहितीची वेबसाईट, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, भारतात किती राज्य आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 28, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 30. तर याचं उत्तर भारतात 28 राज्य आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणाचे वाक्य आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शिवाजी महाराजांचे, ऑप्शन बी नेहरू, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी गांधीजी. तर याचं उत्तर स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य टिळकांचे वाक्य आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की 20वा आपला क्वेश्चन आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 14 एप्रिल, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 19 फेब्रुवारी, ऑप्शन डी 26 जानेवारी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलला होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 21 आहे, स्मार्टफोनमध्ये कोणते ऑपरेटिंग सिस्टीम जास्त वापरलं जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विंडोज, ऑप्शन बी अँड्रॉइड, ऑप्शन सी PC, ऑप्शन डी पुढील कोणतेच नाही. तर याचं उत्तर स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे, पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नद्या, ऑप्शन बी तलाव, ऑप्शन सी समुद्र, ऑप्शन डी विहीर. तर याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी समुद्रात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे, द्राक्षे कोणत्या ऋतूत येतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी पावसाळा, ऑप्शन सी उन्हाळा, ऑप्शन डी संक्रांत. तर याचं उत्तर द्राक्षे हिवाळ्यात येतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 24 आहे, कोणत्या झाडाची पाने आपण खातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी कोथिंबीर, ऑप्शन सी पिंपळ, ऑप्शन डी लिंब. तर याचं उत्तर आहे कोथिंबीर झाडाचे पाने आपण खातो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे ChatGPT काय आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चहा ब्रेड, ऑप्शन बी खेळ, ऑप्शन सी AI चॅटबॉट, ऑप्शन डी शिक्षण संस्था. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.